टाइप्स ऑफ प्रोनाउन्स. आज आपण प्रोनाउनबद्दल माहिती बघणार आहोत. अ प्रोनाउन इज अ वर्ड विच इज यूज इन प्लेस ऑफ अ प्रॉपर नाउन ऑर अ कॉमन नाउन. आपण प्रोनाउन केव्हा वापरतो, कुठे वापरतो, तर वाक्यातील प्रॉपर नाउन किंवा कॉमन नाउनच्या ऐवजी आपण प्रोनाउन वापरत असतो. टाइप्स ऑफ प्रोनाउन कुठले आहेत बघा. पर्सनल प्रोनाउन आहेत, इंडेफिनिट प्रोनाउन्स, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स, रेसिप्रोकल प्रोनाउन, एक्सक्लॅमेटरी प्रोनाउन, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन, कंपाऊंड पर्सनल प्रोनाउन्स, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आणि एम्पॅथिक प्रोनाउन्स असे प्रोनाउनचे प्रकार आहेत. आता रिफ्लेक्सिव्ह आणि एम्पॅथिक प्रोनाउन्स ही आपण कंपाऊंड पर्सनल प्रोनाउन्स म्हणूनच वापरत असतो. या ठिकाणी आता आपण बघणार आहोत पर्सनल प्रोनाउनचे प्रकार आणि पर्सनल प्रोनाउनबद्दलची माहिती. द नंबर, जेंडर अँड पर्सन ऑफ द प्रोनाउन मस्ट बी अकॉर्डिंग टू द नाउन ओनली. त्या ठिकाणी काय प्रोनाउन जे असतं त्याची जी सिंग्युलर आहे, प्लुरल आहेत की न्यूटर आहेत, त्याचप्रमाणे काय की जेंडर म्हणजेच काय स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि न्यूटर जेंडर असेल म्हणजेच, आणि पर्सन फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन ही जे आपल्याला कशाद्वारे ठरवायचं आहे प्रोनाउनचे, तर नाउननुसार ठरवायचं आहे. आता पर्सनल प्रोनाउनचे प्रकार बघा. सब्जेक्टिव्ह ऑर नॉमिनेटिव्ह प्रोनाउन्स, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स, त्याचप्रमाणे पोसेसिव्ह प्रोनाउन्स. सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स बघा, प्रोनाउन्स दॅट परफॉर्म द ॲक्शन इन अ सेंटेन्स. बघा की प्रोनाउन असे की सब्जेक्टिव्ह प्रोनाउन काय काम करतं की ॲज अ सब्जेक्ट म्हणून आहे वाक्यामध्ये काम करतं. दॅट टेक्स द प्लेस ऑफ अ नाउन ॲज द सब्जेक्ट ऑफ सेंटेन्स. आताच मी सांगितलं की एक सब्जेक्ट म्हणून ते काम करत असतं सब्जेक्टिव्ह प्रोनाउन. उदाहरणार्थ, ही प्लेज फुटबॉल, वी आर क्लाउन्स, दे आर प्लेयर्स, इट इज अ चेअर. आता या ठिकाणी ही, वी, दे आणि इट हे काय या वाक्यात ॲज अ सब्जेक्ट म्हणून ते काम करत आहेत. बघा आता ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स कुठल्या कशा पद्धतीने आहेत ते बघूया आपण. प्रोनाउन्स दॅट रिसीव द ॲक्शन इन अ सेंटेन्स, म्हणजे ती ॲक्शन रिसीव करतं, त्याच्यावरती काय क्रिया घडलेली हे त्या ठिकाणी दाखवलं जातं. म्हणजे दॅट इज यूज टिपिकली ॲज अ ग्रॅमॅटिकल ऑब्जेक्ट, द डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब ऑर द ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन्स. म्हणजे ॲज अ डायरेक्ट ऑब्जेक्ट किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, तसेच ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन म्हणून त्याचा वापर वाक्यात केला जातो. उदाहरणार्थ बघा, स्वराली इन्व्हाइट्स अस टू डिनर. त्या ठिकाणी काय अस हे काय आलं, त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आलेलं आहे. म्हणजे स्वराली इन्व्हाइट अस, स्वरालीने कुणाला इन्व्हाइट केलं आहे तर त्यांना, म्हणजे अस हे त्या ठिकाणी ऑब्जेक्ट आलं म्हणून ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स आलं. ही गेव मी, आता मी हे सुद्धा या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे म्हणून या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून त्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. पोसेसिव्ह प्रोनाउन बघा. आता हू इज द ओनर ऑफ ॲन ऑब्जेक्ट अँड रिप्लेस द ऑब्जेक्ट, असं ना प्रोनाउन की ते ऑब्जेक्टचा एक ओनर म्हणून त्या ठिकाणी त्याचं काम केलं जातं, काम करतं आहे. यूज टू इंडिकेट अ रिलेशनशिप ऑफ पोसेशन इन अ ब्रॉड सेन्स. दिस कॅन इन्क्लूड स्ट्रिक्ट ओनरशिप ऑर अ नंबर ऑफ other types of relations to a greater or lesser degrees analogs to it. आता या ठिकाणी आपण त्याचे उदाहरणं बघूया. धिस बुक इज माइन. माइन हे काय या ठिकाणी पॉसेसिव्ह प्रोनाउन, म्हणजे ते एक ओनरशिप सांगतं की ते बुक माझं आहे. दॅट मोबाईल इज युअर, तो मोबाईल त्याचा आहे म्हणजे तो त्याचं ओनरशिप सांगतोय. नो इट्स देअर, की नाही ते त्यांचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय की पॉसेसिव्ह प्रोनाउन एक ओनरशिप या ठिकाणी दर्शवले जाते. आता आपण सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स आणि पॉसेसिव्ह प्रोनाउन्स यामध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सनमध्ये, तसेच ते सिंग्युलरमध्ये कुठले आहे, प्लुरलमध्ये कुठल्या पद्धतीने वापरले जातात. बघा आता फर्स्ट पर्सन जे आहे रिफर टू पर्सन ऑर पर्सन्स
स्पीकिंग म्हणजे तो स्पीकर म्हणून असतो फर्स्ट पर्सन. या ठिकाणी बघा फर्स्ट पर्सन सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स काय आय आहेत, तर ऑब्जेक्ट ते आपण स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगीसाठी वापरतो आपण. ऑब्जेक्टिव्ह फर्स्ट पर्सन प्रोनाऊन आहेत मी, ते सुद्धा आपण स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगीसाठी वापरतो. पोसेसिव्हसाठी माय, माईन, ते सुद्धा आपण दोन्ही लिंगासाठी म्हणजेच काय स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगीसाठी वापरलं जातो. वी हे प्ल्युरल आहेत, मात्र फर्स्ट पर्सन प्ल्युरल आहेत, ते सुद्धा आपण स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगीसाठी वापरतोच. तसेच ऑब्जेक्टिव्हमध्ये अस हे वी अस म्हणजे या ठिकाणी काय ऑब्जेक्टिव्हमध्ये अस वापरलं जातं तर सब्जेक्टिव्हमध्ये वी वापरलं जातं. त्याचा वापरसुद्धा आपण ॲज अ मस्क्युलाईन किंवा फेमिनाईन म्हणून केला जातो, म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगीसाठी केला जातो. आवर्स या ठिकाणी पॉझिटिव्ह प्रोनाऊनमध्ये हे आवर्स वापरतो. सेकंड पर्सनमध्ये बघा यू हेच सिंग्युलर आणि प्ल्युरलसाठी वापरलं जातं. पॉसेसिव्हमध्ये फक्त यू, युअर आणि युअर्स, आणि ते फक्त स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगीसाठी वापरलं जातं आहे. थर्ड पर्सनमध्ये बघा थर्ड पर्सन म्हणजे काय ॲज अ डिस्कशन म्हणून त्या ठिकाणी आपण करत असतो थर्ड पर्सनशी, तर सिंग्युलरमध्ये ही वापरलं जातं. ही कोणाला वापरलं जातं पुल्लिंगीसाठी वापरलं जातं. स्त्रीलिंगीसाठी फर्स्ट पर्सनमध्ये आणि थर्ड पर्सनमध्ये सिंग्युलरमध्ये वापरतात. इट हे न्यूटर जेंडर म्हणजे काय की त्या ठिकाणी नपुंसकलिंगासाठी इट वापरतात, मग ते सिंग्युलरमध्ये वापरलं जातं आहे. दे मात्र प्ल्युरलमध्ये सब्जेक्टिव्ह केसमध्ये, थर्ड पर्सनमध्ये दे हे ऑल जेंडरमध्ये म्हणजे मस्क्युलाईन, फेमिनाईन आणि न्यूटर जेंडरमध्ये ते वापरलं जातं. त्याचप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये काय आहे की हिम, हिचं हिम या ठिकाणी ॲज अ मस्क्युलाईन म्हणजेच काय की पुरुष लिंगासाठी वापरलं जातं. सीचं हर या ठिकाणी स्त्रीलिंगीसाठी वापरलं जातं आहे. इट ही त्या ठिकाणी न्यूटर जेंडरमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा इट वापरलं जातं. त्याचप्रमाणे प्ल्युरलमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये काय ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊनमध्ये देम वापरतात, देचं देम म्हणजे ऑल जेंडरसाठी सर्व जेंडरसाठी ते देमच वापरतात. त्याचप्रमाणे काय पॉसेसिव्ह केसमध्ये हीज वापरलं जातं. समजा हिम आणि हीज असे आपल्याला माहीत आहे, त्यातलं हीज हे काय ॲज अ मस्क्युलाईन म्हणजेच काय पुरुष लिंगासाठी हीज पॉसेसिव्ह केसमध्ये वापरलं जातं. हर किंवा हर्स हे सिंग्युलरमध्ये हे स्त्रीलिंगासाठी वापरलं जातं. आणि इट्स हे या ठिकाणी न्यूटर जेंडरमध्ये सिंग्युलर पॉसेसिव्ह केसमध्ये वापरलं जातं. आणि प्ल्युरलमध्ये पॉसेसिव्ह केसमध्ये देअर किंवा देअर्स हे आपल्याला ऑल जेंडरसाठी वापरलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे सर्व लक्षात ठेवायचं, सिंग्युलरसाठी काय असतं, प्ल्युरलसाठी काय, मस्क्युलाईन काय, फेमिनाईन काय, त्याचप्रमाणे न्यूटर जेंडर काय किंवा सर्व जेंडरसाठी कुठलं वापरलं जातं हे आपल्याला लक्षात ठेवायला हवं. आता बघा रूल नंबर 1, इफ 2 or more singular nouns are joined by and their pronouns must be in plural number. बघा 2 किंवा 2पेक्षा जास्त सिंग्युलर नाउन्स जे असतात जर ते अँडनेच जोडायचे असेल तर त्याचे जे प्रोनाऊन्स आहेत ते कसे असायला पाहिजेत, त्यांच्यासाठी वापरले जाणारे प्रोनाऊन्स हे प्ल्युरल नंबरमध्ये असायला पाहिजेत. आता या ठिकाणी काय की आपण उदाहरण घेऊया. स्वराली अँड अन्वी हॅव लॉस हर मोबाईल फोन. आता या ठिकाणी हर हे त्या ठिकाणी काय आलं आहे तिथं प्रोनाऊन आलेलं आहे, परंतु आतावरती आपण जस्ट नियम बघितला की जर समजा 2 किंवा 2पेक्षा सिंग्युलर नाउन जर अँडने जोडलेला असेल तर त्याच्यासाठी वापरलं जाणारं प्रोनाऊन्स हे अनेकवचनी असायला पाहिजेत. मग आता हर हे एकवचनी आहेत, मग त्याऐवजी आपल्याला वापरायचं आहे देअर, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा दुसरा रूल जो आहे, ॲक्सेप्टिंग अ मिस्टेक, कन्फेसिंग अ फॉल्ट ऑर एक्सप्रेसिंग अ निगेटिव्ह आयडिया वी मस्ट यूज सिक्वेन्स ऑफ पर्सनल प्रोनाऊन. मग या ठिकाणी काय सांगितलं आहे की पर्सनल प्रोनाऊन ज्यावेळेस आपण एखादी मिस्टेक ॲक्सेप्ट करतो किंवा फॉल्ट असेल किंवा आपली चुकी असेल, त्याचप्रमाणे निगेटिव्ह आयडिया आपल्याला एक्सप्रेस करायचा आहे, त्यावेळेस त्या पर्सनल प्रोनाऊनचा एक विशिष्ट क्रम असतो. तो क्रम कुठला आहे बघा या ठिकाणी
फर्स्ट पर्सन पहिला असला पाहिजे, मग सेकंड पर्सन आणि मग थर्ड पर्सन, अशा पद्धतीने वाक्यात रचना असायला पाहिजेत. मग त्यालाच आपण 123चं स्ट्रक्चर असंही म्हणतो. आता एक उदाहरण घेऊया बघा. आता हे उदाहरण बरोबर आहेत का? सी, आय अँड यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस फेल्युअर. आता या ठिकाणी काय फेल्युअर हे आपण रिस्पॉन्सिबल म्हणजे त्याने ॲक्सेप्ट केलं की मिस्टेक काय घडलेला आहे. परंतु आता आपल्याला त्याचाच प्रोनाऊनचा जो वाक्यातला क्रम आहे तो पहिले फर्स्ट पर्सन असायला पाहिजे, मग सेकंड पर्सन, मग थर्ड पर्सन. आता इथे काय आहे की सी, आय आणि यू हे प्रोनाऊन्स आहेत. आपण आत्ताच बघितलं की फर्स्ट पर्सनमध्ये कुठलं वापरलं जातं, सेकंड पर्सनमध्ये काय आणि थर्ड पर्सनमध्ये. आता सी हे थर्ड पर्सनमध्ये जातं, तर आपण बघूया. आता आय हे फर्स्ट पर्सनमध्ये आहेत बघा, त्यानंतर यू हे सेकंड पर्सनमध्ये आहेत, म्हणजे आय यू अँड लास्ट वन काय सी, हे वाक्य बरोबर येईल. आता आय यू अँड सी आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस फेल्युअर. हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला वाक्यात ही मिस्टेक होता कामा नये की त्याचा सिक्वेन्स 123 प्रमाणेच असायला हवं. ज्यावेळेस आपण एखादी मिस्टेक किंवा फॉल्ट ॲक्सेप्ट करतो, त्याचप्रमाणे निगेटिव्ह आयडिया एखाद्या वाक्यामध्ये एक्सप्रेस करतो, किंवा की हे तीनही पर्सन असतील ते. तर आता तिसरा रूल्स बघा, एक्सप्रेसिंग अ पॉझिटिव्ह आयडिया ऑर प्रेज द सिक्वेन्स ऑफ पर्सनल प्रोनाउन शुड बी ॲज. मग या ठिकाणी काय आहे की जर आपण पॉझिटिव्ह आयडिया किंवा एखाद्याची स्तुती करत असेल तर त्यावेळेस आता आपल्याला त्या पर्सनल प्रोनाउनचा क्रम कसा असतो बघा. सेकंड पर्सन फर्स्ट असतो, मग थर्ड पर्सन आणि मग फर्स्ट पर्सन असतो बघा. त्या ठिकाणी आता तुम्हाला स्वराली आय अँड यू हॅव डन आवर वर्क बघा. स्वराली एक नाऊन आहेत, त्याचप्रमाणे आय त्या ठिकाणी घेतलं आहे आणि यू हे प्रोनाउन्स आहेत. मग आता स्वराली हा जो हे जे नाव आहेत हे थर्ड पर्सनमध्ये गणलं जातं बघा. आता आपण सेकंड पर्सन या ठिकाणी काय यू आहे, म्हणजे आपला पहिले यू घेतलं पाहिजेत, मग त्याच्यानंतर थर्ड पर्सन स्वराली आणि मग नंतर आय हे फर्स्ट पर्सन. मग वाक्य बरोबर काय होणार आहे, यू, स्वराली अँड आय हॅव डन आवर वर्क. म्हणजे ह्या प्रकारे 231चा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह आयडिया किंवा प्रेज असं जर असेल वाक्यामध्ये तर त्याचा वापर आपण पर्सनल प्रोनाऊन सेकंड, थर्ड आणि फर्स्ट अशा पद्धतीने सिक्वेन्सनी वापरायचं आहे. आता पुढे बघा. आता आपण काय बघितलं की इफ देअर इज अ प्रॉपर नाऊन इन सेंटेन्स, प्रॉपर नाऊन असेल समजा स्वराली यावरच्या वाक्यामध्ये आहेत तर ते कन्सिडर ॲज अ थर्ड पर्सनल प्रोनाऊन किंवा प्रोनाऊन, थर्ड पर्सन प्रोनाऊन ते कन्सिडर करायचं आहे. समजा फॉर एक्झाम्पल वी, यू अँड स्वराली आर गोईंग टू कॉलेज. आता यामध्ये बघा वी हा फर्स्ट पर्सन आहे, त्यानंतर हा यू हा सेकंड पर्सन आणि स्वराली हा थर्ड पर्सन आहेत. इथं फक्त कुणाला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पर्सन बोलायचं हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. बाकी सेकंड आणि थर्ड नंबरचा रूल तुमच्या लक्षात आलंच असेल. तर रूल नंबर 4, इफ देअर आर मोर दॅन वन पर्सन इन अ सेंटेन्स, जर एकापेक्षा अधिक पर्सन्स म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन ह्या पद्धतीने जर जास्त असतील तर बघा आपल्याला काय करायचं आहे. इफ देअर इज सिंग्युलर प्रोनाऊन इन सेंटेन्स, जर एक सिंग्युलर प्रोनाऊन असेल सेंटेन्समध्ये, सिक्वेन्स ऑफ द सेंटेन्स इज, मग त्या सिक्वेन्स जो आहे प्रोनाऊनचा तो कसा असायला पाहिजे तर सेकंड पर्सन, मग त्यानंतर थर्ड पर्सन, मग फर्स्ट पर्सन. सिंग्युलर सगळे तिघही सिंग्युलर असायला पाहिजेत. सेकंड, थर्ड आणि फर्स्ट हे काय असायला पाहिजे सिंग्युलर प्रोनाऊनमध्ये असायला पाहिजेत. तर एक वाक्य आपण बघूया. सी, आय अँड यू आर वर्किंग फॉर ऑर्फन. बघा या ठिकाणी काय की सेकंड पर्सन पहिलं यायला पाहिजे. तर या ठिकाणी सी, आय आणि यू हे सिंग्युलर प्रोनाऊन आहेत, हे तिघही सिंग्युलर प्रोनाऊन आहेत. म्हणून आता त्यांचं जे वाक्यातलं जे प्लेस आहेत, पहिलं प्लेस कुणाचं येणार आहे यू, कारण यू हे काय आहेत त्या ठिकाणी सेकंड पर्सन आहेत आणि सी हे थर्ड पर्सन आहेत आणि मग आय हे फर्स्ट पर्सन आहे. म्हणजे वाक्य आपलं होणार आहे यू, सी अँड आय आर वर्किंग फॉर ऑर्फन. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने जे प्रोनाऊन्स आहे त्यांची सिक्वेन्स लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा. इफ देअर आर प्लुरल प्रोनाऊन्स इन द सेंटेन्स, जर समजा वाक्यात प्लुरल प्रोनाऊन्स असतील, म्हणजे जर
सर्व अनेक वचने असेल तर अशा वेळेस काय करायचं आहे, त्याचा सिक्वेन्स कसा असायला पाहिजे, तर 123चा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. सगळे प्लुरल असेल तर 1 2 3 म्हणजे काय, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन या पद्धतीने. आता एक वाक्य घेऊया. दे, वी अँड यू आर गोईंग टू कॉलेज. आता या ठिकाणी दे, वी आणि यू हे सगळे अनेक वचनी प्रोनाउन्स आहेत. आता यू आपण सिंग्युलरमध्ये वापरतो, प्लुरलमध्ये वापरतो, परंतु ज्यावेळेस सगळे अनेक वचने असेल तर सुरुवात ही फर्स्ट पर्सनने, म्हणजे या ठिकाणी फर्स्ट पर्सन प्रोनाउन कोणतं आहे प्लुरलमध्ये, तर वी आहेत, वीने होईल. त्यानंतर सेकंड पर्सन कोणतं आहे, यू आहेत, आणि थर्ड पर्सन कोणतं आहे, दे. म्हणजे आपलं बरोबर वाक्य होणार आहे वी, यू अँड दे आर गोईंग टू कॉलेज. या पद्धतीने सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. सिंग्युलरसाठी 2 3 1 आहेत, प्लुरलसाठी 1 2 3 आहेत, आणि याच्या अगोदरही तुम्हाला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आयडिया हे तुम्हाला समजून सांगितले आहेत. याच्या पुढे आता पुढचा रूल्स आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. रूल्स नंबर 6, यूज सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स. केव्हा वापरायचे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन, वेन इन द सेंटेन्स आफ्टर, म्हणजे त्या कुणाच्या नंतर, दॅन जर असेल तर त्यावेळेस त्या दॅनच्या नंतर आपल्याला सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स वापरायचे आहे. वाक्यामध्ये बट आला असेल तर त्यानंतर सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स वापरायचे आहे. त्यानंतर ॲज, वाक्यात ॲज असेल तर त्याच्यानंतरही सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स वापरायचं आहे. त्यानंतर टू बीची रूपं आली असतील, टू बीची रूपं कोणती आपल्याला माहिती, ॲम, इज, आर, वॉज, वर, शाल आणि विल. अशा प्रकारच्या ही टू बीची रूपं किंवा वर्ब्स आलेले असेल तर आपल्याला सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स वापरायचे आहे वाक्यामध्ये. तर उदाहरणं बघूया आपण. यूज सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आफ्टर दॅन, बट, टू बी, वर्ब आणि ॲज. आता सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स कुठले आहेत ते बघूया. ते म्हणजे फर्स्ट पर्सनमध्ये आय, वी, सेकंडमध्ये यू, ही, सी, इट आणि थर्ड पर्सनमध्ये दे असतात. आता या ठिकाणी आपण एक वाक्य घेऊया. स्वराली कुक्स बेटर दॅन डॉट डॉट. आता या ठिकाणी काय की दॅन आलेलं आहे, दॅन नंतर आपल्याला सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स या ठिकाणी बघायचं आहे. तर दॅन आय डू, म्हणजे माझ्यापेक्षा ती चांगली कुक करते. या ठिकाणी सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आय आहेत. तसेच पुढे काय, नो वन विल रेस्क्यू यू बट अस. आता बट अस आलेलं आहे या ठिकाणी. अस हे काय, या ठिकाणी सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहेत का, नाही. बट नंतर अस येणार नाही, म्हणून सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स या ठिकाणी काय येणार आहे, वी. हे काय सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स आहे, प्लुरलमधलं आहेत. पुढे इट इज हिज हू हॅज डन दिस. आता इज नंतर इज नंतर हिज आलेलं आहे, तर इज हे काय टू बीचं रूप आहेत, ॲम, इज, आर पैकीचं इज आहेत. तर हिज, HIS, हिज हे काय सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स आहे का, वरती दिसते आपल्याला, नाही. म्हणजे हिज ऐवजी आपल्याला ही या ठिकाणी घ्यावं लागेल, ही. इट इज ही हू हॅज डन दिस. अशा पद्धतीने आपल्याला ही नियम लक्षात ठेवायचे. पुढे बघा, सोनाली इज ॲज स्मार्ट ॲज डॉट डॉट. आता या ठिकाणी काय की ॲज आलेलं आहेत, मग ॲज नंतर आपल्याला काय करायचं, सब्जेक्टिव्ह प्रोनाउन, म्हणजे या ठिकाणी सी इज किंवा ही इज. आता दोघांची तुलना करून कोणाची केलेली आहे, स्त्रीलिंगी का पुल्लिंगी. आता या ठिकाणी स्त्रीलिंगीची केली म्हणून सी इज हे येणार आहेत. पुढे रूल नंबर 7, यूज ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स आफ्टर लाईक, लेट. या ठिकाणी बघा कोणाच्या नंतर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स, आता सब्जेक्टिव्ह प्रोनाउन बघितलं की आपण कोणानंतर वापरायचं. तर आता ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स कोणाच्या वाक्यात जर आल्यानंतर शब्द आले बघा कोणते, एक्सेप्ट, लाईक, त्याचप्रमाणे प्रिपोजिशन जर आले असतील वाक्यात आणि लेट आले असेल तर आपल्याला त्यानंतर मात्र ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स वापरायची आहेत, लक्षात ठेवा. यूज ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स आफ्टर एक्सेप्ट, प्रिपोजिशन्स, लाईक अँड लेट. आता ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स कुठले आहेत, मी, अस, यू, हिम, हर, इट आणि देम. अशा पद्धतीने ही सगळी ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स आहेत. मग आता वाक्य बघूया आपण. नो वन इज रेडी फॉर द डिस्कशन एक्सेप्ट
वी. आता वी एक काय ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आहेत. व्हीचं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन नसल्यामुळे वी हे, त्यामुळे त्याचं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स काय येणार आहे तर अस आहेत. म्हणजे या ठिकाणी वाक्यामध्ये शेवटी अस हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स वापरावं लागणार आहेत. नो वन इज रेडी फॉर द डिस्कशन एक्सेप्ट अस, लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा, दिस प्लेस शूड बी डिवायडेड बिटवीन यू अँड आय. आता या ठिकाणी काय आहे की बिटवीन हे काय आलं आहे प्रिपोजिशन आलेलं आहे. मग आता ह्या बिटवीन नंतर यू आणि आय हे काय आलं आहे आपल्याला प्रोनाऊन्स आलेलं आहे. आता यू जर बघितलं तसं ते प्ल्युरलमध्येच आहेत. प्ल्युरलमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये आणि सब्जेक्टिव्हमध्ये यूज वापरतात, त्यामुळे त्याच्यात काय बदल होणार नाही. फक्त बदल काय होणार आहे आयमध्ये होणार आहे. आयचं काय ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स आहेत ते मी, म्हणून या ठिकाणी मी वापरणार. मग वाक्य कसं होणार आहे, दिस प्लेस शूड बी डिवायडेड बिटवीन यू अँड आय. पुढील वाक्य आपण बघूया, माय फ्रेंड लाईक्स सी. आता या ठिकाणी लाईक्स आलेलं आहे आणि त्यानंतर सी एस एच ई ही काय सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आहेत. त्याच्याऐवजी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन घ्यायचं आहे. सीच्या ऐवजी काय हर घ्यावं लागणार आहे. हे आहेत ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन. माय फ्रेंड लाईक्स हर. त्यानंतर पुढे बघा, लेट ही अँड आय गो टू द मार्केट. आता लेट आलेलं आहे, त्यानंतरचे प्रोनाऊन जे आलेले कोणते ही आणि आय आलेलं आहे. तर ही आणि आय यांचं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन्स आपल्याला घ्यायचं आहे. हीचं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आहे हिम आणि आयचं आहेत मी, त्यामुळे काय वाक्य होणार आहे, लेट हिम अँड मी गो टू द मार्केट. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचे आणि सोपे नियम आहेत. आता दुसरा प्रकार आहे प्रोनाऊन्सचा, तो म्हणजे इंडेफिनाइट प्रोनाऊन्स. इफ यू आर नॉट शुअर अबाउट द नंबर ऑर द क्वांटिटी ऑफ द सब्जेक्ट टू विच यू आर रेफरिंग, इंडेफिनिट प्रोनाऊन्स. बघा या ठिकाणी तुम्ही जर एखाद्या गोष्टीबद्दल नंबरबद्दल म्हणजे किती व्यक्ती आहेत किंवा किती क्वांटिटी आहेत याबद्दल जर शुअर नसेल तर त्यावेळेस आपण इंडेफिनिट प्रोनाऊन्स वापरतो. आता इंडेफिनिट प्रोनाऊन काय आहेत, कुठले आहेत तर प्रोनाऊन्स आर ऑलवेज सिंग्युलर. जी इंडेफिनिट प्रोनाऊन्स जी आहेत नेहमी सिंग्युलर म्हणून वापरतो आपण, ती कुठली आहेत बघा या ठिकाणी, वन, एनी, एनीवन, नो वन, समवन, एनीबडी, अदर्स, अनदर, समबडी, नोबडी, एव्हरीबडी, लिटल, ईच, नायदर, आयदर, लेस, मच. ही सगळी जी प्रोनाऊन्स आहेत ही सिंग्युलर आहेत आणि ती इंडेफिनिट प्रोनाऊन्स आहेत. आता आपण बघणार आहोत प्ल्युरल प्रोनाऊन्स कुठली आहे, इंडेफिनिट प्लुरल प्रोनाऊन्स. प्ल्युरलमध्ये वापरतात, प्ल्युरलमध्ये बोथ, मे, मेनी, फ्यू, अदर्स, सेव्हरल, फ्यूअर. आणि त्यानंतर काय बोथ सिंग्युलर आणि प्ल्युरल, आणि प्ल्युरल आणि सिंग्युलरमध्ये दोन्ही कॉमनली वापरले जातात, ती कुठली आहेत, ऑल, एनी, मोर ऑर मोस्ट, नन, सच आणि सम. ही सगळी सिंग्युलरमध्ये आणि प्ल्युरलमध्ये दोघांमध्ये वापरले जातात. आता या ठिकाणी काय, ॲन इंडेफिनिट प्रोनाऊन इज अ प्रोनाऊन दॅट रिफर टू नॉन स्पेसिफिक बीइंग्स, ऑब्जेक्ट ऑर प्लेसेस. Indefinite pronouns can represent either count nouns or non-count nouns. They often have related forms across these category: universal, assertive, elective, existential and negative. आता या ठिकाणी आपण त्याचा वापर कसा केला जातो बघा. आता वेन, आता जी इंडेफिनिट प्रोनाऊन्स आहेत त्याचं आपण उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहे. वेन इन अ सेंटेन्स वन इज यूज ॲज द सब्जेक्ट. जर समजा वाक्यामध्ये वन एनी वन ॲज सब्जेक्ट म्हणून वापरला असेल तर ऑल द प्रोनाऊन्स इन द सेंटेन्स मस्ट बी चेंज इन टू वन ऑर वन्स. बघा जर समजा वाक्याचा करता वन घेतला असेल तर त्याच्यामध्ये पुढे येणारी सगळी प्रोनाऊन्स ही वन किंवा वन्सच कन्वर्ट करायची, चेंज करायची, बल्कि नाही म्हणजे किंवा अँड नॉट हीज, हर ऑर हिम. म्हणजे हीज, हर, हिम हे घ्यायचं नाही आहे. म्हणजे वनचं जे
प्रोनाऊन्स आहे वाक्यातील पुढील ते वन किंवा वन्सच ठेवायचं आहे. उदाहरणार्थ बघा आता या ठिकाणी वन शूड कीप डॉट डॉट प्रॉमिस. आता वन जर समजा सुरुवातीला आलेला आहे तर त्याचं प्रोनाऊनसुद्धा वन घ्यायचं आहे. परंतु या ठिकाणी वन्स प्रॉमिस, या ठिकाणी दुसरा प्रकार बघा. आता वन शूड डू वन्स ड्युटी. लक्षात घ्या, इथे कुठलाही हीज हर किंवा हिम घ्यायचं नाही. वन मस्ट फिनिश वन्स वर्क इन टाईम. हे लक्षात आलं असेल तुमच्या की वन हे जर सब्जेक्ट म्हणून घेतलं तर त्याची प्रोनाऊन्स ही वन किंवा वन्स म्हणूनच घ्यायचे आहेत. या ठिकाणी दुसरा नियम, सम इज यूज इन ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस टू एक्सप्रेस क्वांटिटी ऑर डिग्री. आता सम हे केव्हा वापरतो? सम जे इंडेफिनाईट प्रोनाऊन्स आहेत तर आपण ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये वापरतो. लक्षात घ्या, त्याच्यात एक्सप्रेस काय क्वांटिटी किंवा डिग्री त्या ठिकाणी दर्शवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. एनी इज यूज इन निगेटिव्ह ऑर इन इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस. म्हणजे एनीचा वापर हा निगेटिव्ह सेंटेन्सेस किंवा इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये केला जातो, की जो समचा वापर या दोघांमध्ये केला जात नाही. फक्त समचा वापर कुठे केला जातो? ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स. उदाहरण बघा आपण या ठिकाणी यू विल बाय मँगोज. आता या ठिकाणी जे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे की हे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे तो सम वापरायचा. बघा, यू विल बाय सम मँगोज. त्यानंतर सी विल रीड स्टोरीज. आता हे वाक्यसुद्धा ॲफर्मेटिव्ह आहे, कुठल्या प्रकारचा निगेटिव्हनेस नाहीत किंवा साधं वाक्य आहेत त्या ठिकाणी. मग या ठिकाणी सुद्धा आपल्याला समचाच वापर करायचा आहे, कारण हे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आहे. सी विल रीड सम स्टोरीज. त्यानंतर आता बघा, आय शॅल नॉट बाय मँगो. नॉट या ठिकाणी आलं आहे, म्हणजे याचा अर्थ हे वाक्य आहे निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह जरी वाक्य आपलं सेम असतं, समजा यू विल बाय मँगो आणि आय शॅल बाय मँगो, हे जे आहेत ह्या वाक्यामध्ये फक्त निगेटिव्ह नकार आल्यामुळे या ठिकाणी काय घ्यायचं आहे आपल्याला? एनी मँगोज हे प्रोनाऊन्स या ठिकाणी घ्यायचं आहेत. पुढे बघा, हॅव यू बॉट डॉट डॉट मँगोज. आता इथं क्वेश्चन मार्क्स आला आहे, हॅवने सुरुवात झाली आहे, म्हणजे हे कुठल्या प्रकारचं वाक्य आलं? इंट्रॉगेटिव्ह. आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेससाठी एनी वापरायचं आहे, म्हणून वाक्य होईल आपलं हॅव यू बॉट एनी मँगोज. लक्षात घ्या. वन मस्ट लव. आता इथं वनने सुरुवात झालेली, म्हणजे याचा अर्थ काय झालं आहे की त्याचं प्रोनाऊन येणार आहे वन्स. त्यानंतर ईच ऑफ द स्टुडंट इज मिसिंग हिज ऑर हर होमवर्क. आता ईच आलेलं आहे त्यामुळे हिज हर होमवर्क. त्यानंतर मेनी विल नीड देअर टॅबलेट्स. आता तुम्हाला हे फक्त वाक्य सुरुवात झाल्यानंतर त्यांना कुठल्या प्रकारचे प्रोनाऊन्स वापरायचे ते तुम्हाला सांगणार आहे. एव्हरीबडीने असेल तर हिज ऑर हर. त्याचप्रमाणे ऑलमध्ये इट्स वापरतात. तसेच ऑल ऑफ द स्टुडंट्स आर मिसिंग देअर नोटबुक्स. पुढे बघा, आता ही जी प्रोनाऊन्स आहेत इनडेफिनिट प्रोनाऊन्स तर ती वाक्य बघा, ऑल आले, ऑल वेअर किल्ड, एनीबडी कॅन गो देअर, सम आर बॉर्न ग्रेट, फ्यू आर फास्ट, बी हेल्पफुल ऑफ अदर्स. त्याचप्रमाणे नन बट ग्रेट मेन डिझर्व द सक्सेस. ही सगळी उदाहरणं आता इनडेफिनिटची आपण बघितली. आता तिसरा प्रकार बघायचा आहे आपल्याला, तो म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन जे आहेत आता त्यामध्ये दोन प्रकारचे प्रोनाऊन्स आपल्याला बघायचे आहे, म्हणजे जे जवळची जागा दर्शवतात त्या प्रकारचे, आणि एक फार म्हणजे नियर आणि फार. आता जवळची जागा दर्शवणारे प्रोनाऊन कुठले आहे? दीज, THIS, आणि ते सिंग्युलर म्हणून वापरलं जातं. आणि प्लुरलसाठी दीज, THESE, दीज हे प्लुरल म्हणून वापरलं जातं. तर दूरवरच्या वस्तूबद्दल बोलायचं असेल तर दॅट वापरतो सिंग्युलरमध्ये, आणि दोज हे प्लुरलमध्ये वापरलं जातं. उदाहरण बघूया, दिस इज माय बिल बुक, म्हणजे जवळ असणार आहे ते त्याच्या. दीज आर युअर ड्रेसेस, त्यांच्या जवळ आहे पण अनेक वचनामध्ये वापरलेलं आहे. दॅट इज माय हाऊस, ते दूर आहेत आणि ते दर्शवण्यासाठी तो दॅटचा वापर केला आहे. सिंग्युलर आहे, एकच हाऊस आहे. दोज आर हिज बुक्स, म्हणजे ते अनेक बुक्स आहे परंतु दूर आहे त्यापासून, म्हणून त्या ठिकाणी दोजचा वापर केला जातो.
डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊनमध्ये या पद्धतीने दीज, दीज, दॅट, दोजचा वापर केला जातो. पुढे आता चौथा प्रकार आहे इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊन्स. बघा, इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊन्स कुठले आहेत? प्रोनाऊन्स आणि त्याचे जे कशासाठी त्याचा वापर केला जातो, केव्हा आपण त्याचा वापर केला जातो. व्हॉट, इन्फॉर्मेशन्स, व्हॉटचा वापर काय, इन्फॉर्मेशन किंवा टाईप्स वगैरे प्रकार. मग तो कुठे वापरतो? यूज टू आस्क क्वेश्चन्स अबाउट नॉन लिव्हिंग थिंग्स. अजून दुसरा वापर करतो आपण वी यूज व्हॉट टू नो द ऑक्युपेशन ऑर प्रोफेशन ऑफ अ पर्सन. त्या व्यक्तीचं काय प्रोफेशन वगैरे किंवा त्याचं ऑक्युपेशन विचारण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी. वीजचा वापर आपण करतो चॉईस, कुठलं तरी निवड करायची. हे आपण आता पुढे बघणार आहोत. ही फक्त उदाहरणं आपण बघणार आहे कुठल्या प्रकारचे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. तर इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत ती आहेत व्हॉट, विच, हू आणि हुज. आता याचे सगळे उदाहरणासहित आपण याचे प्रकार आपण पुढे बघणार आहोत. आता पहिलं हुज, हुम इज यूज फॉर पर्सन, म्हणजे हे तिघही व्यक्तींसाठी, व्यक्तीचा उल्लेख आला असेल तर त्यासाठी. आता हू ॲज अ पर्सन किंवा त्याचं नाव वगैरे. व्हॉट, हू ब्रोक दिस विंडो, म्हणजे त्या ठिकाणी त्याचं उत्तर एका व्यक्तीच्या नावाने येणार आहे. हू, मग त्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी सांगावं लागणार आहे, म्हणून त्या ठिकाणी ते ॲज अ पर्सनसाठी हू वापरलं आहे. हुज हे काय, ओनरशिप. हुज पेन इज दिस, म्हणजे कोणाचा आहेत, म्हणजे तो एक ओनरशिप दाखवतो ते, म्हणून हुज वापरतं. हुम, हुम अ पर्सन ऑर नेमसाठीच वापरलं जातं. हुम डू यू लाईक ॲज अ फ्रेंड, कोण तुला आवडेल ॲज अ फ्रेंड म्हणून. आता व्हॉट, व्हॉटचा वापर आपण कुठे करतो? यूज टू आस्क क्वेश्चन्स अबाउट नॉन लिव्हिंग थिंग. नॉन लिव्हिंग थिंग्स बद्दलची माहिती जर आपल्याला विचारायची असेल त्यासाठी व्हॉट वापरतो. उदाहरणार्थ व्हॉट इज इन हिज बॅग, काय आहे त्या बॅगमध्ये. बॅग ही नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. त्याचप्रमाणे काय की आपण व्हॉटचा वापर कुठे कुठे करतो? व्हॉट, वी यूज व्हॉट टू नो द ऑक्युपेशन ऑर प्रोफेशन ऑफ द पर्सन. एखाद्या व्यक्तीचं ऑक्युपेशन असेल, प्रोफेशन असेल, त्याच्याबद्दल विचारण्यासाठी व्हॉटचा वापर करतं. उदाहरणार्थ व्हॉट इज युअर फादर, काय आहे तुझे वडील किंवा काय काम करतात, ते सगळं आपल्याला या ठिकाणी आपल्याला विचारायचं असेल तर मग मात्र आपल्याला व्हॉटचा वापर करून क्वेश्चन तयार करावं लागतं, आणि ते आहे इंट्रॉगेटिव्ह प्रोनाऊन. बघा, त्यानंतर विच, विचचा आपण काय, टू रिफर टू द सेंटेन्स. ही वॉज सेड टू बी ड्रंक विच वॉज नॉट ट्रू, की हा तो काय बोलला आहे ते खरं नाही हे सांगण्यासाठी विचचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे विच पुढचं यूज आहेत. इफ वन हॅज टू सिलेक्ट अ पर्सन फ्रॉम अ लॉट ऑफ पीपल वी यूज विच. खूप सारे लोक जर त्या ठिकाणी असेल तर त्या लोकांमधून आपल्याला एक व्यक्ती शोधायचा असेल तर त्यासाठी आम्ही विचचा वापर. आता इथे काय सांगितलं आहे, विच इज युअर सिस्टर इन दिस गेम. ह्या गेममध्ये असलेली मुलींपैकी तुझी कोणती सिस्टर आहे, म्हणजे ह्या 3-4 ज्या मुली आहेत त्यातून एक शोधायची, ह्यासाठी आपल्याला विचचा वापर करायचा आहे, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे विचचा वापर कशासाठी करतो? फॉर इन्फॅन्ट, स्मॉल ॲनिमल अँड ऑब्जेक्ट, म्हणजे छोटं बेबी असेल, त्या छोटं प्राणी असेल किंवा ऑब्जेक्ट किंवा निर्जीव वस्तू असेल त्यासाठी सुद्धा आपण विचचा वापर करतो. दिस इज द बेबी विच वॉज लॉस्ट इन द थिएटर. आता बेबीला आपल्याला उद्देशून बोलायचं असेल तर त्यासाठी विचचा वापर केला जातो. त्यानंतर विचचा वापर आपण कशासाठी करतो? चॉईस, यूज फॉर पर्पज ऑफ सिलेक्शन. त्या ठिकाणी काय की एक विशिष्ट गोष्टीचं सिलेक्शन करायचं, म्हणजे कुठल्या, तर समजा फॉर एक्झाम्पल विच इज युअर फेवरेट गेम. आता या ठिकाणी जे गेम्स 3 प्रकारचे दाखवले त्यापैकी किंवा अजून कुठल्या गेम्समध्ये तुमचं जो फेवरेट असेल तो सांगायचा असेल तर त्या ठिकाणी चॉईस करायचा असेल तर विचचा वापर केला जातो.